दरम्यान पंतप्रधान मोदींनी राजमाता जिजाऊंना वंदन केलं। राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, या कार्यक्रमाचं जे सुरुवात आहे ती राजमाता जिजाऊंना आणि स्वामी विवेकानंदांना वंदन करून करण्यात आली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे हेलिकॉप्टर जवळपास तासाभरापूर्वी त्यांनी नाशिकमधून उड्डाण केलेलं होतं। नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचा जो कार्यक्रम आहे, जो उद्घाटन आहे, त्याचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर मुंबईमध्ये विविध विकास कामांचं ते लोकार्पण करणार आहेत। काही कामांचं भूमिपूजन देखील होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आता या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झालेले आहेत। आणि पंतप्रधान मोदी हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अल्पेश करकरे आपल्या सोबत आहे। अल्पेश, पंतप्रधान मोदी हे मुंबईत दाखल झाल्याचं समजतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण आता ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य हे एबीपी माझावर पाहत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। INS शिक्रा या हवाई दलाच्या हेलिपॅडवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकारी मिळून आपण पाहतोय सध्या त्यांचं हेलिकॉप्टर आहे ते लँड होत आहे। याच INS शिक्रा परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुलाबा कॉजवे मार्गे MTHL सागरी सेतू पुलाचं उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत आणि त्या मार्गे ते प्रवास करत आता उरण येथे एक मोठी सभा होणार आहे। या उरण येथील सभेमध्ये मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे आणि यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकहून आता आलेले आहेत आणि या ठिकाणाहून थेट MTHL सागरी सेतूचं उद्घाटन करण्यासाठी ते जाणार आहेत। याचबरोबर आपण पाहिलं तर सूर्या पेयजल प्रकल्प आहे त्याचा देखील या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह असं भुयारी मार्गाचं पायाभरणीचा कार्यक्रम देखील आजच होणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं अजून एक म्हणजे जे रेल्वेचे विविध प्रकल्प आहेत त्यामध्ये उरण रेल्वे असेल, खारकोपरची रेल्वे असेल, याचं देखील लोकार्पण आज होणार आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील आहेत। 2 हेलिकॉप्टर नाशिकहून थेट आता मुंबईत दाखल झालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह आपण दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS शिक्रा या हवाई दलाच्या हेलिपॅडवर सध्या दाखल झालेले आहेत आणि त्याच ठिकाणाहून थेट MTHL ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी जातील। MTHL ब्रिजचं उद्घाटन करतील आणि नंतर यापुढे उरणला ते सभेच्या ठिकाणी जाणार आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। दोन्ही हेलिकॉप्टर आहेत त्या हेलिपॅडवर सध्या लँड झालेले आहेत। आज पंतप्रधान राज्यभरात 30,000 कोटी रुपयांचे विविध प्रकल्पांचं लोकार्पण करतायत आणि याच कामासाठी ते नाशिक आणि मुंबईत आज आलेले आहेत। आजच्या या दौऱ्यामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या INS शिक्रा मुंबईत हवाई दलाच्या हेलिपॅडवर सध्या दाखल झाल्याची ही दृश्य आहेत। आज आपण पाहिलं तर महत्त्वाचे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून जे प्रकल्पाची आपण वाट पाहत होतो त्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आलेले आहेत आणि आता काहीच वेळात या सर्व प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील सोबत आहेत। याच INS शिक्रा या हवाई दलाच्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर ते कुलाबा कॉजवे मार्गाने थेट PDMLO रोड तसेच
आपण पाहिलं तर ईस्टर्न फ्रीवे आहे ते मारत MTHL ब्रिजच्या उद्घाटन करतील आणि त्याच मार्गावर प्रवास करत थेट उरण येथे सभेला जातील। त्या सभास्थळी विविध विकास कामांचं लोकार्पण होईल, तसेच विविध विकास कामांची पायाभरणी देखील केली जाईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळी उपस्थित असलेल्या 40 ते 50 हजार कार्यकर्ते महायुतीचे आहेत त्यांना संबोधन करणार आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत। महायुती झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे आलेले आहेत, त्यामुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला फार महत्त्व आणि याला विशेषत्व प्राप्त झालेलं आहे। सध्याची ही दृश्य पाहतोय आपण दीपक। नक्कीच अल्पेश, त्यामुळे एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS शिक्रा या हेलिपॅडवर त्यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते दाखल झालेले आहे आणि कुठल्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तिथून जे नियोजित कार्यक्रम आहे त्या नियोजित कार्यक्रमासाठी पुढे रवाना होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाराष्ट्र दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। एकीकडे नाशिकमध्ये त्यांनी युवा महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यासाठी आता मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत येत आहेत। त्यामुळे एक हा संदेश देखील जनतेला प्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात येतोय। मुंबईमध्ये आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेतूचं ते उद्घाटन करते आणि तिथूनच पुढे ते उरणला जाणार आहेत। उरणला गेल्यानंतर तिथे त्यांची सभा देखील पार पडणार आहे। तेव्हा या सभेतून आता त्या कुठल्या मुद्द्यांवर निशाणा साधतात, कुठल्या मुद्द्यांवर बोलतात हे पाहणं महत्त्वाचं देखील असणार आहे। जवळपास 30,000 कोटींच्या कामाचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। सेतूचं उद्घाटन केल्यानंतर दुपारी ते मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। जवळपास 30,000 कोटींचे हे सगळे प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे। ईस्टर्न फ्रीवे ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची देखील ते पायाभरणी करणार आहेत। 8,500 कोटी रुपये खर्चाचा हा 9 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे। आणि या दृश्यांसोबतच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र मोदींच्या दौऱ्याचे प्रत्येक अपडेट जाणून घ्यायला विसरू नका, फक्त एबीपी माझावर पाहत रहा। एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।